नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा डॉक्टर बनायचं आहे का? लोकांना मदत करायची, जीव वाचवायचा आणि समाजात सन्मान मिळवायचा हा सुंदर व्यवसाय करायचा आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बघणार आहोत 10वी नंतर डॉक्टर होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावं लागतं ते अगदी सोप्या भाषेत. सर्वात पहिला टप्पा म्हणजे 10वी नंतर योग्य शाखा निवडणे. 11वी-12वी मध्ये तुला सायन्स शाखा घ्यावी लागते आणि विशेष म्हणजे बायोलॉजी असलेली म्हणजेच PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ही गट निवडावी लागते. विषय असतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी. या टप्प्यावर जीवशास्त्राकडे विशेष लक्ष द्या, कारण डॉक्टर बनण्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. 12वी झाल्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नीट परीक्षा. याच परीक्षेतून भारतातील सर्व वैद्यकीय कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळतो. नीटमध्ये प्रश्न विचारले जातात जीवशास्त्रातून, भौतिकशास्त्रातून आणि रसायनशास्त्रातून. पात्रता: 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय असणे आवश्यक. किमान 50% गुण आवश्यक सामान्य प्रवर्गासाठी आणि वय किमान 17 वर्षे. म्हणजेच ही परीक्षा म्हणजे डॉक्टर बनण्यासाठीचं गेटवे आहे. नीट पास झाल्यावर तुला तुझ्या गुणांनुसार विविध वैद्यकीय कोर्सेस मिळतात. चला पाहूया कोणते कोणते कोर्स उपलब्ध आहेत. कोर्स पूर्ण नाव, कालावधी: MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी 5.5 वर्षे, BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी 5 वर्षे, BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी 5.5 वर्षे, BHMS बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी 5.5 वर्षे, BNYS किंवा BSc नर्सिंग, योग नॅचरोपॅथी नर्सिंग 3 ते 5 वर्षे. यापैकी MBBS हा सर्वात लोकप्रिय कोर्स आहे, पण बाकी सर्वही वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करिअर देतात. MBBS पूर्ण झाल्यानंतर तू पुढे MD डॉक्टर ऑफ मेडिसिन किंवा MS मास्टर ऑफ सर्जरी करू शकतोस. यानंतर तू तुझी स्पेशलायझेशन शाखा निवडू शकतोस, जसे की हृदयविकारतज्ञ, कार्डिओलॉजिस्ट, मेंदूविकारतज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, पीडियाट्रिशियन, स्त्रीरोगतज्ञ, गायनेकोलॉजिस्ट किंवा सर्जन. या टप्प्यावर तू एक खरा तज्ज्ञ डॉक्टर बनतोस. तर मित्रांनो, डॉक्टर बनण्यासाठीचा हा प्रवास असा आहे: 10वी ते 11वी-12वी PCB, नीट परीक्षा, MBBS BDS इत्यादी, MD MS स्पेशलायझेशन. हा प्रवास नक्कीच कठीण आहे, पण समाजसेवेचा आणि सन्मानाचा मार्ग आहे. मन लावून अभ्यास करा, मेहनत घ्या आणि तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करा.